जय भीम सर्वांना. आणि आज काय झालं माहिती का, पोरं शाळेत गेले तर आज लवकरच स्वयंपाक करायचा होता. तर ते बाजारात आत्ता गेले, अंडी आणलीत. तर अंडी उकडायला ठेवलेली आहे आणि बुरून पण आणले. ते चिकनचं मटनच्या कालवण्याबरोबर आम्ही बुरून खातो. तुम्ही पण कधीतरी खाऊन बघा एकदा. असं चिकनचा रस्सा बनवला किंवा अंड्याचा रस्सा बनवला ना, तर बुरून लावून लावून खा. एक नंबर लागतं, मस्त खायला छान आहे. तुम्ही कधी खाल्लं आहे का नाही माहीत नाही, पण खाल्लं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. कारण का आमच्या इथं आम्ही असं चिकन किंवा अंडे वगैरे आणले ना, तर आम्ही बुरून आणतो. बुरून हे बघा, हे बघा किती मोठा बुरून आहे बघा हे. बुरून आणले ते एक बुरून खाल्ला, थोडासा भात खाल्ला, पोटाच भरला. त्याच्याबरोबर चांगलं लागतं खायला, भरपूर मस्त लागतं. आपण म्हणतो पण बुरून खातो आम्ही त्याच्याबरोबर, कालवण्याबरोबर. आता ते कालवण्याला थोडे अंडे शिजायला ठेवले, ते अंड्याचं कालवण करणार आहे. आणि काम झालेलं आहे माझं आता. पण अंड्याचा रस्सा बनवायचा आहे. आता मी बनवणार आहे. खोबरा वाटून ठेवलं आहे, लसूण, कोथिंबीर, त्याचं वाटण करायचं आहे सगळं. आणि मग अंड्याचं कालवण बनवायचं आहे. ते बनवायचं ते आता अंडे शिजल्याशिवाय तर नाही बनवता येणार, थोडा टाईम लागेल बनवावा. आणि थोडंसं तुमच्याशी पण बोलावं म्हणून थोडा व्हिडिओ शूट करायला लागली. आणि पावसाचा तर एक टिपका नाही आहे, काय झाले काय माहिती. जून संपायला लागला पूर्ण, पाऊस आला नाही. मध्ये एवढा धो सोडका असा पडला, त्याच्यानंतर पाऊसच नाही. खूप ऊन पडते आता. रात्रीचं वातावरण झालं की हवा अशी गार येते, खूप थंड. आणि आता मध्ये आईची ओटी भरण्याचं हे चाललं होतं. आईने लेकीचे भरावं, लेकीने आईची ओटी भरायचं हे चाललं होतं. पण मी काय तर व्हिडिओ शूट नाही केला, कारण का आता आईच नाही रे आपल्याला. आई पण नाही, वडील पण नाही राहिले. त्याच्यामुळं हे लोकांचं हे असं बघते मी ना, मला लय वाईट वाटते की आपली आई नाही आहे आज. आईचं विचार आलं ना तर ठीक आहे, चांगलं आहे. ही पद्धत चांगली आहे, लोक करतात ते पण चांगलं आहे, मस्त आहे. त्याच्याने अजून उत्साह वाढतो आहे की खरंच आई पाहिजे आपल्याला. पण आपली आई लवकरच गेली. थोडा टाईम, वेळ काय बोलतात ते, वेळ जाण्यासारखी नव्हती तरी गेली ती. तर ठीक आहे, पप्पा पण लवकरच गेले, आई पण लवकरच गेली आजारी असल्यामुळं. म्हणून आईची ओटी नाही भरली, नाही तर मी व्हिडिओ शूट केला असता, तुम्हाला नक्कीच दाखवला असता माझी आई. पण तीच नाही आहे तर तुम्हाला नाही दाखवू शकली.